मोफत ट्रॅक्टर योजना सुरू तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर यामध्ये 3 लाखाचे अनुदान देखील इथं मिळणार आहे। तर आता मोफत ट्रॅक्टर योजना जे की सुरू झालेली आहे, तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत। यासाठी जर अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मोफत ट्रॅक्टर अनुदान योजना आता इथं सुरू झालेली आहे, तर मोफत ट्रॅक्टर इथं मिळणार आहे। कृषी क्षेत्रातील संबंधित महत्त्वाच्या योजना, सरकारकडून मिळणारे अनुदान, मोफत यामध्ये यंत्रसामग्रीसुद्धा आहे। तर जे काही नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत, तर सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स बघायला मिळेल। तर आता मोफत ट्रॅक्टर अनुदान योजना आता इथं सुरू झालेल्या आहेत, तर संपूर्ण महाराष्ट्रातील, तर यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील अर्ज इथं करू शकतात ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर सर्वात महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे यामध्ये, आता ट्रॅक्टर मोफत अनुदान म्हणजे योजना काय आहे, तर केंद्र आणि राज्य सरकारद्वारे कृषी यंत्रसामग्री अनुदान योजनेअंतर्गत, तर आता यामध्ये ट्रॅक्टर काय मिळणार आहे तुम्हाला, ट्रॅक्टर, पॉवर टिलर असेल, रोटर, त्यानंतर कल्टिलेटर असेल, तर इत्यादी जे काही वस्तूसाठी तुम्हाला किती सबसिडी इथं देण्यात येते, ते यामध्ये एकूण टोटल यामध्ये 50 ते 90% सबसिडी इथं तुम्हाला असते। तर इथं ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर ते तुम्ही अर्ज करू शकता। तर आता विशेष लाभार्थी घटकांना म्हणजे कोणी SC असेल, कोणी STमध्ये असेल, महिलांना आणि दिव्यांग, तर जे काही सीमांत शेतकरी यांना 100% अनुदान किती मिळणार आहे, इथं तुम्हाला 100% अनुदान जे की मिळणार आहे। तर आता 100% अनुदान, आता ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर यामध्ये कोण पात्र राहणार आहे, तर आता याचे जे काही पैसे आहेत ते यामध्ये हे व्यक्ती इथं पात्र राहणार आहे। तर आता सर्वप्रथम यामध्ये आपल्याला जे की इथं सर्वसाधारण जनरल शेतकऱ्यांसाठी किती टक्के मिळणार आहे, तर 50%। त्यानंतर SC असेल, ST असेल, OBC असेल, तर अशांना 70 ते 80% इथं मिळणार आहे। महिला दिव्यांग शेतकरी जर असेल तर त्यांना 90 ते 100%पर्यंत। तर इथं जर फार्मर ग्रुप जे काही असेल तर त्यामध्ये 75%, 2 हेक्टर खाली जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य इथं देण्यात येते। तर यामध्ये जे की 100% जे की तुम्हाला इथं अनुदान हे जे आहे तुम्हाला इथं देण्यात येत आहे, तर अनुदानाची रक्कम हे थेट खात्यामध्ये जमा होईल। तर यासाठी ऑनलाईन जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहे, सर्वप्रथम तुम्हाला अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची आहे। सर्वप्रथम तुम्हाला आता तुमच्याकडे फार्मर काय लागणार आहे, फार्मर ID कार्ड इथं तुम्हाला लागणार आहे, जे की या माध्यमातून फार्मर IDच्या माध्यमातून तुम्ही तुमचा अर्ज जे की इथं सादर करू शकता। तर आता अर्ज जे आहे फार्मर IDच्या माध्यमातून तुम्हाला MahaDBTवरती कशावरती तुम्हाला अर्ज करायचा आहे, हे जे वेबसाईटची लिंक आहे, तर MahaDBTवरती तुम्हाला जाऊन अर्ज करायचा आहे। तर इथं MahaDBTचे ऑनलाईन अर्ज देखील इथं सुरू झालेले आहे। तर आता खाली आल्यानंतर आपण थोडं खाली येऊया। तर सर्वप्रथम MahaDBT पोर्टल ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला फार्मर ID टाकायचा आहे। फार्मर ID टाकल्यानंतर लॉग इन होईल त्यामध्ये। तर तुमच्याकडे आधार कार्ड, 7/12, बँकेचं पासबुक, कास्टमधून जर तुम्ही फॉर्म भरला, कशामधून, कास्टमधून, तर तुम्हाला प्रथम म्हणजे यामध्ये पहिलं प्राधान्य इथं तुम्हाला मिळेल। तर त्यामध्ये तुम्हाला पहिलं प्राधान्य इथं देण्यात येईल जर तुम्ही कास्टमधून जर फॉर्म भरला तर, कास्टमधून जर भरला तर। त्यानंतर फोटो आणि मोबाईल नंबर, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये तुम्हाला तुमचं जे काही लागणार आहे ते म्हणजे तुमचं फार्मर ID कार्ड, जे की तुम्हाला फार्मर ID कार्ड इथं तुम्हाला इथं लागणार आहे, यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचे असतील तर। तर आता ट्रॅक्टरसाठी जे काही योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहेत, तर अगदी 25 रुपयामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता। तर आता याचं जे काही पेमेंट आहे ते कमी जास्त होते, तर ते तुम्ही DBT पोर्टलवरून चेक करून घ्या। त्यानंतर अर्ज जे आहे काहीच करायचं नाही तुम्हाला, तर इथं MahaDBT पोर्टल ओपन झाल्याच्या नंतर किंवा लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल। तर या योजनेच्या अंतर्गत जे काही महत्त्वाचे फायदे आहे, छोट्या शेतकऱ्यांना मोठा जे काही फायदा इथं होतो, त्याचप्रमाणे संपूर्ण खर्च तुमचा कमी होतो। जे काही ट्रॉली, ट्रॅक्टर, रोटर, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, MahaDBTवरती तुम्हाला संपूर्ण योजनेचा लाभ मिळणार आहे। तर इथं 70 ते 80% तुम्हाला अनुदान इथं तुम्हाला मिळणार आहे। तर आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहेत ते सुद्धा आपण इथं जाणून घेऊया 2025मध्ये। तर यामध्ये अमरावती आहे, यवतमाळ जिल्हा आहे, नांदेड जिल्हा आहे, परभणी आहे, हिंगोली आहे,
तर आता हे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये जे की अमरावती, यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहेत. त्यानंतर आपला जो काही शेवटचा इथे बुलढाणा जिल्हासुद्धा यामध्ये आहे. त्यानंतर तुमचं यामध्ये येते अकोला जिल्हा इथं आलेला आहे. तर अकोला जिल्हा आहे. त्यानंतर इथं वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तर सर्व जिल्ह्यांमध्ये 70 ते 80% जे काही अनुदान इथं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होईल. त्यानंतर आपलं इथे लातूर, उस्मानाबाद, बीड, पुणे, सोलापूर, नाशिक, धुळे तर या जिल्ह्यांचा देखील इथं या जिल्ह्यांमध्ये देखील अर्ज इथं काय झालेलं आहे सुरू झालेले आहे. जे की हे जे अर्ज आहे ते तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरून भरू शकता. त्यानंतर शेवटचा जो काही जिल्हा आहे त्यामध्ये जे काही जळगाव आहे. त्यानंतर आपला जो काही अर्ज इथं छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर तर इथं तुम्हाला जे की तुम्हाला डी-बी-टीवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यानंतर कोल्हापूर सर्वच आता जे काही पेंडिंग जे काही जिल्हे आहे तर या जिल्ह्यात अर्ज इथं लवकरच सुरू होणार आहे. तर यामध्ये सातारा, रायगड, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे हे जे काही जिल्हे आहेत ते पेंडिंग जिल्हे आहेत. तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले नाही. लवकरच या जिल्ह्यात अर्ज इथं सुरू होतील. तर आता ज्या शेतकऱ्यांना फॉर्म भरायचा असेल तर लगेच फॉर्म भरा. तर वरील जिल्ह्यातील ट्रॅक्टर अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहेत. जे की पोर्टलवर नोंदणी करून घ्यायची आहे. तर लिस्ट अपडेट होऊ शकते. तर त्या संदर्भात आता ज्यांना कोणाला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर त्यांनी लगेच ट्रॅक्टरसाठी अर्ज करून टाका व तुम्ही या संपूर्ण योजनेचा लाभ घ्या. महाडीबीटीवरती ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे. थँक्यू.